मित्रा, तुला ऐकून खूप मोठा धक्का बसेल, पण भगतसिंग हे एक नास्तिक होते आणि असे तसे नास्तिक नव्हते, तर एक वेगळ्या विचारांचे नास्तिक होते. तरीही आज त्यांना देशभक्तीचे सर्वात मोठे प्रतीक मानले जाते. विचार करून बघ, आज जर कोणी आपली वेगळी विचारसरणी मांडली तर लोक लगेच त्याला अँटी नॅशनल, देशद्रोही ठरवून मोकळे होतात. पण भगतसिंगांनी तर संपूर्ण पुस्तकच लिहून ठेवलं, व्हाय आय एम अन ॲथिस्ट, मी नास्तिक का आहे. आणि हे त्यांनी तेव्हा लिहिलं जेव्हा त्यांची फाशी अवघ्या काही दिवसांवर आली होती. समजतोस का? मृत्यू समोर उभा होता. अरे बाबा, चांगल्या चांगल्यांची पाचरते रे, देवाचं नाव घेऊ लागतात, पण तो माणूस आपल्या नास्तिक विचारांच्या निर्णयावर शेवटपर्यंत ठाम राहिला, डगमगला नाही. पूर्ण देश त्यांना आपला हिरो मानत होता, तरीही त्यांनी लोकांना खुश करण्यासाठी आपले विचार बदलले नाहीत. हो, अनेक लोकांनी त्यांना अहंकारी, घमेंडी आणि उद्धटही म्हटलं, पण त्यांनी ठणकावून सांगितलं की माझी नास्तिकतेची भावना अहंकाराने नाही, तर तर्क आणि विचारातून जन्माला आली आहे. हीच गोष्ट भगतसिंगांनी सर्वात जास्त धोकादायक बनवत होती. बॉम्ब नाही, बंदूक नाही, तर त्यांचे विचार. कारण गुलाम देशाला आजाद करणं सोपं आहे, पण गुलाम विचारांना स्वतंत्र करणं त्याहूनही जास्त कठीण आहे. भगतसिंग फक्त इंग्रजांविरुद्ध लढत नव्हते, तर ते अंधश्रद्धेविरुद्ध आणि मेंढपाळांसारख्या गर्दीच्या मानसिकतेविरुद्ध लढत होते. म्हणून आज भगतसिंगांचा खरा धडा हा नाही की त्यांनी देशासाठी आपला जीव दिला. छे, उलट खरा धडा हा आहे की त्यांनी आपला जीव दिला, पण आपले विचार कधीच शरणागत केले नाहीत. खरा देशभक्त तोच असतो भावा, जो आपल्या देशावर इतकं प्रेम करतो की इथल्या लोकांना अंधभक्त नाही, तर विचार करणारे नागरिक बनवू इच्छितो. 100 गोष्टीची एकच गोष्ट आहे, आपल्याला इंग्रजांपासून तर आझादी मिळाली, स्वतंत्रता मिळाली, पण प्रश्न हा आहे की तुझ्या मनाला, तुझ्या विचाराला आझादी, स्वातंत्र्य कधी मिळणार.